बारामतीमध्ये रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीका केली आहे। बारामतीमध्ये मलिदा गँग पदाधिकारी आणि लाभार्थी आहेत अशी टीका रोहित पवारांनी केली। अजित पवार भावंडांची बदनामी का करतायत, धाडस असेल तर नाव घ्या असं आव्हान सुद्धा रोहित पवार यांनी अजितदादांना दिलंय। तसंच धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केला आहे। सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष आहे, अजितदादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे, तो त्यांचे लाभार्थी तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काही बीजेपीची लोक आहेत, असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना, इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जातंय असं आमचं मत आहे। शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय, धमक्या दिल्या जातात। गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका। या सगळ्या गोष्टी होत आहेत, हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे। अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नव्हती, ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही, फक्त गुंडांना पाळलं जाईल, गुंडांचा वापर केला जाईल आणि दडपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं। म्हणून हे कार्यकर्ते एकत्रित येऊन सुप्रियाताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी 3 लाखांनी निवडून देते।